दरम्यान सुशील पायाळ यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला, मात्र त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आणि कलानगर जंक्शनवरून चक्क पळ काढलाय. नेमकं काय घडलं त्यावेळी पाहूया. सुशीलजी, शिवसेना ठाकरे गट असा आरोप करते तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात. नाही नाही, ऐका ना, भाजपचे पदाधिकारी आहात आणि भाजप पुरस्कृत हे आंदोलन मातोश्रीवर केलं जातंय. काय तुमचं म्हणणं आहे? आमचं काय म्हणणं नाही नाही, पण तुमचं म्हणणं काय आहे? भाजपकडून हे आंदोलन केलं गेले, आरोप केले जातात, त्या आरोपावर म्हणणं काय आहे? कारण तुम्ही भाजपचे सरचिटणीस आहात कल्याण डोंबिवलीचे. तुम्ही काहीतरी बोला. रमेश केरे पाटील उद्धव ठाकरेंना भेटतायत, त्यामुळे आपण बघतोय की तुम्ही आंदोलनात सहभागी होतात. याचा अर्थ काय समजायचा? तुम्ही उत्तर देत नाहीयेत. त्याच्यामुळे आपण बघतोय इथे काही अजून आंदोलक आहेत जे या मातोश्रीवर आंदोलनात सहभागी होते. शिवसेना ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की हे भाजप पुरस्कृत आंदोलन आहे. मनोज जरांगे पाटील सुद्धा हे असं म्हणतात की दरेकर अभियान आहे. की भाजपचा याचा काही संबंधच नाही. भाजप कशाला सांगाल तुम्ही असं करा तसं करा? हे आमचे जे समन्वयक आहे केरे पाटील, हे यांनी स्वतः ते का पळतात? आता तुम्ही त्यांना विचारा ना. मी त्यांना तेच म्हणतोय की तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात. आम्ही तर तुमचे पदाधिकारी नाहीच. तुझे आरोप आहेत ते खोटे खोटे आरोप आहे. ते बोलत का नाहीये? त्यांना विचारा ना. बरं, आता काय तुमची भूमिका असणार आहे? आता काय भूमिका असणार आहे? आता आमचे केरे पाटील मध्ये गेलेले साहेबांकडे, काय चर्चा होईल ते आल्यानंतर कळेल. कॅमेरामॅन रुपेश शेलारसह मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.